नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे पूनम वाघमारे। आज आपण पाहणार आहोत नवोदय विद्यालय एक्झाम पेपर पॅटर्न बद्दल। ओके, बघूया सब्जेक्ट काय असतात, मार्क्स काय असतात, टायमिंग किती आहे, क्वेश्चन किती आहेत आणि वेटेज काय आहे। चला पाहूया सब्जेक्ट। मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता। क्वेश्चन किती विचारतात? 40 क्वेश्चन विचारतात। 40 क्वेश्चन ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा एकदम इम्पॉर्टंट आहे। 40 क्वेश्चन 50 मार्क्सला विचारतात। 40 क्वेश्चन 50 मार्क्सला विचारतात। टाइम किती आहे? 60 मिनिट। वेटेज काय आहे? 50%। चला नेक्स्ट। अर्थमॅटिक म्हणजे अंकगणित। अंकगणितचे क्वेश्चन किती विचारतात? 20 क्वेश्चन विचारतात। किती मार्क्सला विचारतात? 25 मार्क्स। मिनिट किती आहेत? 30 मिनिट। वेटेज काय आहे? 25%। नेक्स्ट, लँग्वेज भाषा। तुम्ही एक्झाम भाषा म्हणलं तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण देऊ शकता आणि मराठीमध्ये पण देऊ शकता आणि मराठी चूज करणार। लँग्वेजचे क्वेश्चन तुम्हाला आहेत 20। किती मार्क्सला आहेत? 25 मार्क्सला आहेत। टायमिंग काय आहे? 30 मिनिट। वेटेज काय आहे? 25%। टोटल क्वेश्चन आहेत 80। मार्क्स टोटल 100। टोटल टायमिंग 120। पहा एक्झाम पॅटर्न कसा असते। एक्झाममध्ये क्वेश्चन कशा टाईपचे विचारतात? ऑब्जेक्टिव्ह टाईप, आणि ह्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही। मेन तर प्रश्न असतात 80 प्रश्न असतात आणि टोटल मार्क्स असतात 100। आणि हे लक्ष द्या, ह्याला 5वी उत्तीर्ण असायला हवं। एज लिमिट असायला हवं 9 ते 13 वर्ष। आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही।